दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचं ठिकाण 8 दिवसानंतर पोलिसांकडून जाहीर। जैतवाडी हद्दीतील स्पाय 7 लॉजवर मुलींवर अत्याचार झाल्याचं पोलिसांनी केलं स्पष्ट। मुलींना उत्तेजक द्रव्य इंजेक्शनद्वारे देणारा आरोपी अद्यापही मोकाट। दोन मुलींवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच शिरोलीत आणखीन एक निर्भया ठरली अत्याचाराची शिकार। नराधमानं ओढणीनं तोंड दाबून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार। शिरोलीतील जागमाता मंदिर परिसरातील झाडीत घडली निर्दयी घटना। पुणे जिल्ह्यातील मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात मनाईचे आदेश लागू। सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईलसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास निर्बंध। आदेशाचे उल्लंघन केल्यास 188 प्रमाणे दंडनीय कारवाई होणार। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। दुचाकीवरून आलेल्या बंटी बबलीने भर रस्त्यात 63 वर्षीय वृद्धाला लोबाडले। विश्वास संपादन करून बोटातली 1 तोळ्याची अंगठी हातचलाखीने लांबवली। खेड पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल। श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या वापगावातील होळकर वाड्यावर काम सुरू। पहिल्या टप्प्यात तटबंदीची डागडुजी दुरुस्ती बरोबरच स्वच्छता करण्यावर अधिक भर। वाड्यातील राणी महालाच्या दुरुस्तीचे कामही युद्ध पातळीवर। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। मागील आठवड्यात 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्यानंतर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली, मात्र तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे। मुलींवर अत्याचार झालेला लॉज पोलिसांकडून उघड करण्यात येत नव्हता। तपासाचा एक भाग असल्याचं ते सांगत होते। असे सांगताना पोलिसांकडून लॉज मालकाला पाठीशी घातलं जात असल्याची चर्चाही सुरू झाली होती, परंतु पोलिसांनी बुधवारी मुलींवर अत्याचार झालेलं ठिकाण जाहीर करण्यात आलं। जैतवाडी हद्दीतील स्पाय 7 या लॉजवर आरोपींनी बलात्कार केल्याचं स्पष्ट झालं आहे। तपास अजूनही सुरू असून लॉज मालक दोषी असल्यास कारवाई केली जाईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी स्पष्ट केले। बातम्या शिरोली गावात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची। गेल्या आठवड्यात 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्यानंतर आता शिरोली गावाच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस झाली आहे। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून राम उर्फ रामेश्वर संजय राठोड वय 21 राहणार वाघमारे वस्तीत चांडोली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी बुधवारी खेड न्यायालयात हजर केले असता 24 मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रामेश्वर राठोड याने 21 मे रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास पीडित मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसून शिरोली गावच्या हद्दीत असलेल्या जागमाता मंदिराजवळील झाडीत नेलं। तिथे पीडित मुलीचे तोंड ओढणीने बांधून तिच्यावर बलात्कार केला। घटनेनंतर काही तासात आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। बातम्या ही किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीची। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील विराम गावात दोघांनी चुलत्या आणि पुतण्याला मारहाण केली। दत्त मंदिरासमोर 21 मेच्या सायंकाळी 6:30च्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत। मारुती सीताराम सावंत वय 50 आणि त्यांचा पुतण्या गणेश सावंत असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत। या प्रकरणी खेड पोलिसांनी सोमनाथ सावंत आणि अमोल संतोष सावंत दोघेही राहणार विराम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बातम्या वारसा स्थळांच्या संवर्धनाची। पुणे जिल्ह्यातील वारसा स्थळांचे संवर्धन सध्या जिल्हा प्रशासनाच्या अजेंड्यावर आहे। जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये 18 वारसा स्थळांचे संवर्धन आणि जतन करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। वर्षभरात पहिल्या टप्प्यात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पुरातत्व विभागाने सरकारला दिले आहे। श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मस्थळ असलेल्या खेड तालुक्यातील वापगाव येथील होळकर वाड्याचे काम अलीकडे सुरू झाले आहे। प्राथमिक टप्प्यात वाड्याच्या तटबंदीचे डागडुजी दुरुस्ती आणि स्वच्छता करण्यात येणार आहे। वाड्यातील राणीच्या महालाच्या दुरुस्तीचे कामही सुरू झाले आहे। वास्तूतील भिंती बांधकामावर असलेली झाडे झुडपेही आता काढण्यात येत आहे। बातम्या ही 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीची। पुणे जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मतमोजणी केंद्रात आणि त्याच्या 100 मीटर परिसरात 4 जून रोजी पहाटे ते मतमोजणी संपेपर्यंत जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी आदेश निर्गमित केले आहे। मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी स्टेडियम, पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी FCI गोडाऊन कोरेगाव पार्क, तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रांजणगाव येथील स्टेट वेअर हाऊस येथे होणार आहे। जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रात आणि 100 मीटर परिसरात 4 जून रोजी पहाटेपासून मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड, कॉललेट फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपके, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कोणत्याही प्रकारची शस्त्रे सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणी कर्तव्यावर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस
जवळ बाळगणे अथवा वापरण्यास भारतीय दंड संहिता 1973च्या कलम 144 अन्वये मनाई करण्यात आली आहे। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 आणि भारतीय दंडविधान कायद्यातील कलम 188 प्रमाणे दंडनीय कार्यवाही करण्यात येईल असे आदेशात नमूद केले आहे। बातमी आहे चांडोली येथील मुलींच्या निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची। चांडोली येथील शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षाकरिता अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलींनी शासकीय निवासी शाळा इयत्ता 6वी ते 10वी सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यम वर्गातील विद्यार्थिनींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक M.V. जाधव यांनी दिली। अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी 80%, दिव्यांग प्रवर्ग 3%, अनुसूचित जमाती 10%, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती 5% तसेच विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 2% आरक्षित जागा आहेत। निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मुख्याध्यापक अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा चांडोली येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेस उपलब्ध करून देण्यात आले आहे। बातमी आहे भररस्त्यात झालेल्या एका फसवणुकीची। होलेवाडी गावच्या हद्दीत एका 63 वर्षीय वृद्धाला अनोळखी महिला आणि पुरुषांना बोलण्यात गुंतवून हात चालाखीने बोटातील 1 तोळ्याची अंगठी काढून नेली। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवाजी विठोबा राक्षे वय 63 राणा होलेवाडी यांनी फिर्याद दिली आहे। 20 मे रोजी सकाळी 8च्या सुमारास रोहित बेकरी समोर हा प्रकार घडला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 मे रोजी सकाळी 8च्या सुमारास शिवाजी राक्षे हे रोहित बेकरीजवळ थांबले होते। त्यावेळी दुचाकीवरून एक महिला आणि तिचा साथीदार हे दोघे राक्षे यांच्या जवळ येऊन थांबले। आरोपी बंटी बबलीने शिवाजी राक्षे यांच्या विचारपूस केली, ख्याली खुशाली केल्यानंतर विश्वास संपादन केला। त्यानंतर राक्षे यांच्या हातात अंगठी का घातली, सोने घालून फिरू नका असे म्हणून आरोपी जोडप्यानं राक्षे यांच्याकडील अंगठी आणि घड्याळ काढून घेऊन एका रुमालात ठेवलं। सोन्याची अंगठी आणि घड्याळ असलेला रुमाल राक्षे यांच्याकडील शर्टच्या असलेल्या कोपरीच्या खिशात ठेवला। घरी गेल्यानंतर राक्षे यांनी रुमाल पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। या प्रकरणी पोलीस हवालदार सचिन गिलबिले तपास करीत आहे। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।